पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या। मध्यग्राममध्ये कारमधून घरी परतताना चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळ्या झाडल्या। नियोजित पद्धतीने हत्या केल्याचा सुवेंदू यांचा आरोप। चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर पोलिसांच्या तपासाला वेग। हल्लेखोरांची गाडी जप्त, जिवंत काडतुसं, पाण्याच्या बाटल्या जप्त। बोटांच्या ठशांवरून फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू। पश्चिम बंगालच्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपणार। राजीनामा न देण्यावर अजूनही ममता बॅनर्जी ठाम। आज अखिलेश यादव समर्थन देण्यासाठी पोहोचणार। तामिळनाडूतल्या सत्ता स्थापनेसंबंधी मोठी घडामोड। अण्णा द्रमुकच्या 47 पैकी 28 आमदारांना पुदुच्चेरीला नेलं। टीव्हीके सोबत सत्ता स्थापन करावी अशी 28 आमदारांची मागणी। केरळमध्ये सरकार बनवण्याच्या हालचाली वाढल्या। आज सकाळी 10:30 वाजता विधिमंडळाची बैठक। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत रमेश चेन्नीथलांचं नाव आघाडीवर। बिहारमध्ये सम्राट सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार। भाजपचे 12 मंत्री तर जेडीयूत नितीश कुमारांचे पुत्र निशांतसह 11 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। पंतप्रधान मोदींचा रोड शो होणार। पुण्यातल्या दौंडमध्ये वडिलांकडून 9 वर्षाच्या मुलीची निर्घृणपणे हत्या। तिसरीच्या परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाने पास झाली म्हणून हत्या। वडिलांच्या भीतीने केली होती मार्कशीटमध्ये खाडाखोड। अशोक खरातच्या बँक लॉकरमधून ईडीने जप्त केलं 1,10,00,000चं सोनं आणि 5.25 लाख रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर्स। खरातच्या मुलीच्या उपस्थितीत ईडीची कारवाई।